नमस्कार, मी संतोष ससाने सडेतोड विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, 17 जुलै रोजी आपलं महाराष्ट्राचं पावसाळी अधिवेशन चालू आहे आणि या अधिवेशनादरम्यान एक लक्षवेधीमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे आणि तो प्रश्न मातंग समाजाचे विधान परिषदेचे आमदार अमितजी गोरखे यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित केलेला आहे आणि त्या प्रश्नाच्या निमित्तानं त्यांनी माननीय मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास काही गोष्टी आणून दिलेल्या आहेत आणि त्यामधून ते असं म्हणतात की अनुसूचित जाती जमातीमधून जे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले बांधव आहेत, लोक आहेत, तर अशा लोकांवर आपण ते ख्रिश्चन झालेले आहेत आणि ते ख्रिश्चन झाल्यामुळे त्यांना एससीचं आरक्षण घेता येत नाही. मग अशा लोकांवर जे नोकऱ्याला लागलेले आहेत, जे आरक्षित जागेमधून लाभाच्या पदावर गेलेले आहेत आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे, अशा लोकांवर कारवाई करून लाभाची रक्कम लाभ वसूल करण्यात येणार का, तर अशा संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री महोदयांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आणि त्यावर या प्रश्नाचं उत्तर देताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना त्या प्रश्नावर लक्षवेधी वर उत्तर देखील दिलेले आहे. त्यांचे आभार मानलेले आहेत की त्यांनी एक चांगल्या महत्वाच्या मुद्द्याकडं लक्ष वेधून घेतल्याबद्दल त्यांचे आभारही व्यक्त केलेले आहेत. आणि त्यानंतर मुख्यमंत्री महोदय त्यांना म्हटलेले आहेत की सर्वोच्च न्यायालयामध्ये 2024 मध्ये अशा पद्धतीचं आरक्षण जे एससी मधले लोक आहेत त्यांना फक्त त्यामध्ये हिंदू, बौद्ध आणि शीख ह्याच समुदायामध्ये जे लोक आहेत त्यांनाच ते एससीचं आरक्षण घेता येईल. या व्यतिरिक्त इतर धर्मीय जे धर्म स्वीकारणारे लोक आहेत त्यांना ते एससीचं आरक्षण घेता येणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. याचा अर्थ आता या नंतरच्या काळामध्ये जे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेले लोक आहेत त्या लोकांकडून आता ते जर ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारला असेल आणि ते जर एससी प्रमाणपत्र आधारे काही लाभ मिळवला असेल, नोकऱ्या मिळवल्या असतील किंवा काही एससी मधून आमदार खासदारकीचे जागा लढून ते लाभ घेतला असेल तर अशा व्यक्तीवर ते आता कारवाई करू शकतात, त्यांच्याकडून ते लाभाची वसुली सुद्धा करू शकतात. अशा संदर्भात आता या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे आणि उद्या पुढे चालून या संदर्भात काही कारवाई होऊ शकते असा देखील या ठिकाणी अंदाज आहे. तर मित्रांनो, या निमित्तानं काही प्रश्न देखील उपस्थित होत आहेत. मित्रांनो, गेल्या काही दिवसामध्ये, वर्षामध्ये आता जवळजवळ या भारत देशामध्ये संविधान लागू होऊन जवळजवळ 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 75 वर्ष पूर्ण होऊन देखील या ठिकाणी जे काही आपल्या घटनेचं आर्टिकल 15 सांगतंय, धर्म, वंश, जात, लिंग या गोष्टीवरून भेदभाव केला जाणार नाही हे आपलं घटनेचं कलम 15 सांगतंय. आणि तरी देखील या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये जातीच्या, धर्माच्या नावावरून या ठिकाणी भेदभाव होत आहे. या ठिकाणी व्यक्तींना अपमानित केलं जात आहे, प्रताडित केलं जात आहे. आताच मागे इटावा या ठिकाणी यादव समाज म्हणजे चांगला प्रतिष्ठित उच्चवर्णीय समाज असूनही त्यांनी कथावाचक म्हणून कथा सांगितली आणि त्यांना त्या ठिकाणी अपमानित व्हावं लागलं, प्रताडित व्हावं लागलं. तर अजूनही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जातीवाद, भेदभाव या समाजामध्ये कुठं ना कुठे जिवंत आहे. आपण ओठावर जरी एक असलं मात्र पोटात एक, बिंबीच्या देठात एक, अशी काही परिस्थिती आहे. माणसाच्या मानसिकतेमध्ये, सर्वसामान्य लोकांच्या मानसिकतेमध्ये भेदभाव आणि जातीवाद अजूनही मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. बऱ्याच ठिकाणी
अनुसूचित जाती जमातीच्या लोकांवर अन्याय अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी तो अनुसूचित जाती जमातीचा किंवा इतर खालच्या जातीचा असल्यामुळे सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये प्रेत जाळण्या पासून रोखण्याची सुद्धा घटना घडलेल्या आहेत. आणि अशा घटनेमुळं आता प्रत्येक आज 75 वर्ष होऊन गेले स्वातंत्र्य मिळालेले, लोक जागृत झालेले आहेत. लोक शिक्षण घेऊन उच्च पदाधिकारी पदस्थ लोक झालेले आहेत, उच्च शिक्षण घेतलेले आहेत, डिग्र्या आहेत लोकांकडं. आणि डिग्र्या असूनही जर तो फक्त खालच्या जातीचा आहे, तो अमुक अमुक जातीचा आहे म्हणून जर त्याचा अपमान होत असेल, त्याला प्रतारित केलं जात असेल, तर तो स्वाभिमानी समाज झालेला तो समाज आता ही गोष्टी सहन करू शकत नाही. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी या समाजाला जागृत केलेला आहे. आणि हा समाज स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी तो आता सुसज्ज झालेला आहे. तो जरी अजूनही गरीब असला तरी तो स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी धडपडत आहे. आणि त्याला गावगाड्यामध्ये समाजामध्ये मानाचं सन्मानाचं स्थान मिळालं पाहिजे, हीच या मागची अपेक्षा आहे. आणि तेच आपल्या घटनेमध्ये सुद्धा अधोरेखित केलेलं आहे आणि ते घटनेला अपेक्षित आहे. आणि अजूनही जर जातीच्या नावाखाली जर लोकांना छळलं जात असेल तर मग लोक तुम्ही SCचं आरक्षण देत असाल काय आणि STचं देत असाल काय. तर हे आरक्षण असून सुद्धा लोक धर्मांतरित होण्याचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहेत. आता बाबासाहेबांच्या विचाराने हा जो समाज आहे, महाराष्ट्रातील बाबासाहेबांचा पूर्वीचा महार आणि जो समाज आहे तो तर 1956ला बौद्ध झालेलाच आहे. परंतु आता उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान या ठिकाणी सुद्धा तो आता मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन आणि त्यांचं प्रबोधन होऊन तो आता पूर्वीचाच आपला असलेल्या बौद्ध धर्माकडे घरवापसी करवायला सुरुवात झालेली आहे. आणि आज भारतभर बुद्धांच्या खुदाई जर कुठे झाली तर मोठ्या प्रमाणात बुद्धांच्याच मूर्त्या त्या ठिकाणी निघत आहेत. आणि हेच महाराष्ट्र विधानसभेमध्ये जी लक्षवेधी या ठिकाणी मांडलेली आहे तर ते या SC समाजाचं धर्मांतर रोखण्यासाठी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलाय का काय, अशी देखील या ठिकाणी शंका उपस्थित होत आहे. आणि अमितजी गोरके हे मातंग समाजाचे नेते आहेत, ते विधान परिषदेवर भाजपने घेतलेले आहेत. मग त्यांच्या निमित्तानं आता मातंग समाज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये ख्रिश्चन झालेला आहे. मग त्यांच्या निमित्ताने ते ख्रिश्चन जे धर्मांत आहेत ते रोखण्यासाठी हे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलाय की काय, अशी देखील या ठिकाणी चर्चा होताना दिसत आहे. तर मित्रांनो, मी या निमित्तानं जे ख्रिश्चन बांधव आहेत त्या ख्रिश्चन बांधवांना देखील या निमित्ताने प्रामाणिकपणे आव्हान करतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्या सर्व दलित, आदिवासी या समाजाचे मशिया आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचे आपल्यावर थोर उपकार असताना आपण इतर धर्म कसा काय स्वीकारू शकतो, हा माझा ख्रिश्चन धर्मियांना देखील या ठिकाणी प्रश्न आहे. जर त्यांनी 1935 ते 56 असा 20 वर्ष विविध धर्माचा प्रदीर्घ अभ्यास करून अभ्यासांती याच भारतभूमीतील सर्वोत्तम भूमिपत्र जो इसवी सनाच्या 8व्या 9व्या जवळजवळ 12व्या शतकापर्यंत 2500 वर्षे साधारण या भारतभूमीवर जो धर्म जनमानसांचा धर्म होता, तो धर्म जर बाबासाहेबांनी स्वीकारला असेल, तो बुद्धांचा सन्मार्ग जर बाबासाहेबांनी स्वीकारला असेल, तर त्यांच्याच अनुयायांनी या ठिकाणी ख्रिश्चन धर्म स्वीकारणं हे कितपर्यंत योग्य आहे. त्यांनी खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेल्या हाकेला ओ दिलंय का, असं या ठिकाणी मी प्रश्न उपस्थित करीत आहे. आणि म्हणून SC ST आणि ज्या काही स्वाभिमानी बुद्धिजीवी व्यक्ती आहेत त्या आज या ठिकाणी आपलं स्वाभिमानाने बौद्ध धर्माकडे वळत आहेत, घर वापसी करत आहेत. मग आपण हा ख्रिश्चन धर्म का स्वीकारावा, हा देखील या ठिकाणी मी प्रश्न या निमित्ताने उपस्थित करत आहे.
या व्हिडिओच्या निमित्तानं मी या ख्रिश्चन बांधवाला सुद्धा मी आवाहन करतो की आपल्याला जर कोणता धर्म या ठिकाणी स्वीकारायचा असेल किंवा आमच्याच एस.सी. मधल्या काही लोकांनी हा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे, त्यांना देखील आवाहन करतो की आपण बाबासाहेबांनी आव्हान केल्याप्रमाणे, बाबासाहेबांनी आपल्याला उंगली निर्देशन केल्याप्रमाणे याच भारतभूमीतील सर्वोत्तम भूमिपुत्र जो आपला सर्वांचा पूर्वीचा धर्म होता, तो बौद्ध धर्म स्वीकारून या देशावर बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिलं होतं, मी सारा भारत बौद्धमय करीन, या दृष्टीने आपण आपलं सहकार्य करावं. आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की आपण असा धार्मिक द्वेष मनात न आणता कुणावरही कारवाई करू नये, जेणेकरून या देशातील गोरगरीब लोकांमध्ये आपल्या विषयी मनामध्ये काही चुकीचं निर्माण होईल. या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमाने एवढंच बोलतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय शिवराय, जय संविधान, जय भारत.